स्त्री जातीला सौभाग्य इतके मंगलत्व कशातही नाही। सौभाग्य हेच अतिशय स्त्रींचं वर्चस्व आहे आणि हे सौभाग्य प्रत्येक स्त्रियांना पतीपासून प्राप्त होतं। म्हणून आपल्या पतीला आयुर आरोग्य मिळावं म्हणून प्रार्थना करतात। वटपौर्णिमेच्या दिवशी सासरच्या लोकांना आणि माहेरच्या लोकांना दोन्ही कुळांचं मंगल व्हावं म्हणून सगळ्या सौभाग्यवती स्त्रिया सावित्री देवीला प्रार्थना करतात। वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा। या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी वटसावित्रीचं पूजन करायचं असतं। काही ठिकाणी वटवृक्षाची फांदी तोडून घरी आणून त्याची पूजा करतात, पण हे धर्मशास्त्राला मान्य नाही। जिथे वटवृक्ष आहे तिथे आपण स्वतः जावं, त्या वडाच्या झाडाची पूजा करावी। जर आसपास कुठे वटवृक्ष नसेल तर अशा वेळेला वटवृक्षाचा फोटो बाजारामध्ये मिळतो, तो आणावा, चौरंगावरती ठेवावा आणि छान आपल्या पारंपरिक पद्धतीनुसार त्या वटवृक्षाचं पूजन करावं। यावर्षी 29 जून रोजी वटपौर्णिमा आहे, पण काही लोकांना प्रश्न निर्माण झालेला आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी भद्रा असल्यामुळे पूजा कधी करावी। पण मंडळी, भद्रा आणि वटवृक्षाचं पूजन, वटपौर्णिमेचं पूजन या दोन्हीचा काहीही संबंध नसल्यामुळे 29 जून रोजी सौभाग्यवती स्त्रिया दिवसभरात कधीही पूजा करू शकतात। 29 जून रोजी दिवसभर पूजेचा मुहूर्त आहे। वटपौर्णिमेचं पूजन गरोदर स्त्रियांना सुद्धा करता येते। ज्या स्त्रिया रजस्वला आहेत अशा महिलांनी वडाच्या झाडाची पूजा ही ब्राह्मणांच्या हातून करून दिवसभर मात्र उपवास करायचा आहे। म्हणून आपल्या दरवर्षी परंपरेनुसार वटपौर्णिमेचं पूजन करावं। आणि हो मंडळी, भद्रा आणि वटपौर्णिमा पूजा याचा कुठलाही संबंध नसल्यामुळे 29 जून रोजी दिवसभरात आपण कधीही पूजा करू शकतात। आपल्याला ही माहिती आवडलीच असेल। ही जर माहिती आवडली तर इतरांना शेअर करा। आपले जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा, आपल्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देईल। आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।